नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश कोटावले आणि बॉलिंग मार्क वरती अतुल नडगे यांना पाहतोय. एक बिग मॅच बिग फाईट आपण पाहतोय. पहिला बॉल अतुल यांचा संतोष कोमसाडी. पहिला बॉल फटका फसलाय. विकेट चेंडू खाली बघा आणि साधा सोप्पा झेल इथे पाहिलं तर धरतीला दान होताना पाहतोय. जीवनदान जीवनदान संतोष कोम सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय. संधी मिळालंय संधी मिळालंय फलंदाज संतोष यांना आणि संधीचं सोनं आता संतोष यांना करावं लागेल. कॅच नाही तरी मॅच होती बघा. संतोष कोम पाहिलं तर एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि त्यांना जीवनदान देणं कितपत धोकादायक ठरू शकते कावदू स्पोर्ट्स पोमण संघाला. पुढचा बॉल अतुल यांचा. यावर पुन्हा मिस्टामी झालाय. यावेळेस होत नाही चुकी. विकेटच्या मागे फलंदाज होतो बाद. मिस्टर संतोष कोम सिल्वर डकचा शिकार. फलंदाज बाद. प्रेम येतोय. प्रेम जाधव बॅटिंग मार्क वरती सज्ज असताना पाहतोय. पहिल्या बॉलवरती झेल सुटला होता विकेश यांच्याकडून. परंतु त्यानंतर अतुल यांनी पुन्हा एकदा पहिला झेल उडवला होता. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला ऑन साईडला. विकेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये त्याला पाहतोय आणि मला वाटतं हिट विकेट झालेत. हिट विकेट झालेत. प्रेम जाधव हिट विकेटच्या रूपामध्ये डगआउटचा आश्रय जाताना पाहतोय. काय घडते टायगर स्पोर्ट्स बिवार संघ पाहिला तर आता बॅकफुट वरती त्याला पाहतोय थोडासा. न्यू बॅटर आपण एक डावखुरा फलंदाज पाहतो मिस्टर योगेश. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. तोच योगेश पाहतो पण बॅटिंग मार्क वरती. परंतु पाहिलं तर कल्पेश कोठावल्याने नॉनस्ट्राईक एंड वरती ठेवलाय. त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी चालू होती. तोच पहिला तर कल्पेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. या षटकातील चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 विकेट तंबूच्या आश्रयाला सुद्धा पोहोचल्यात टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाचे. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असतील. यावेळेस बघा स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय अतुल यांना. अचूक टप्पा आणि भेदक मारा काय असतो हे दर्शवताना पाहतोय. यावेळेस उडवलाय. बॉल हवेत आहे. 17 चेंडू खाली बघा. पहिल्या आयटम मध्ये नाही पण दुसऱ्या आयटम मध्ये झेल होते कंप्लीट. फलंदाज होतो बाद. सिल्वर डकचा शिकार मिस्टर योगेश माळी. बॅक टू डगआउट कॉन. साईनाथ भोईर यांना पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती येताना. थोडीशी बिकट परिस्थिती आहे टायगर स्पोर्ट्स बिबड संघाची. आयाराम गयाराम अशी काहीतरी परिस्थिती चालू आहे आता. जो येतो तो खेळपट्टीवर थांबत नाही. सरळ डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचतोय. यावेळेस पाहिलं तर डगआउट मध्ये जाण्याच्या बदली विकेट वरती जास्तीत जास्त वेळ उभं राहणं गरजेचं आहे.
यावेळेस आफ्टर गोल होता, पोल गेलाय, साईनाकडे आला टोकलाय, ब्रँडेड षटकार. चला यानंतर ड्रॉ केला जाईल. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाच्या कर्णधारांनी आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हे संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये होऊन थांबायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ केला जाईल आणि चालू असलेल्या दोन्ही मॅच मधले एक एक प्रतिनिधी चला जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर हे संघाच्या कर्णधारांनी यायचं. यावेळेस फटका चांगला आहे परंतु सहजादव चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी कल्पेश कोटावलेच्या बॅट मधून आला एका डिक्लेअरचा सिंगल धाव. चला खोलांडे संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. शिलोत्तर संघाचे कर्णधार ओके. आणि चालू असलेल्या मॅच मधले एक एक प्रतिनिधी ड्रॉ केला जाईल. यानंतर होणारा यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल करतोय बघा, शतरक्षक आहे तैनात. एकच धाव एका धावेची धाव फलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. दुसरी षटक चालू आहे, शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये जवळजवळ ना 25 ते 30 धावा लावणं गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल गावदेवी स्पोर्ट्स पवन संघासमोर. फिंगर रोल केली ती, फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे चेंडू खाली बघा, 2 शतक घेत आहेत आणि एका हातामध्ये झेल इथे कम्प्लीट होताना पाहतोय. फलंदाज कल्पेश होतोय बाद. अजून एक विकेट तंबूच्या आशाला परतताना पाहतोय. अक्षय होते तिकडे, अक्षय बडांगे, अप्रतिम झेल. निर्धाव टायगर स्पोर्ट्स बिबाडा संघाचा पाहिलं तर थोडस संघ पाहिला, टायगर स्पोर्ट्स बिबाडा संघाचा पाहिलं तर थोडस संघ पाहिला बॅकफूट वरती गेलाय. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त डबल डिजिट मध्ये म्हणजे 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे गॅप मध्ये बघा, शतरक्षक होता एकदम फंबल झाला, त्याचा फायदा पाहिला तर 2 धावा आहे ते घेताना पाहतोय. या दोन धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल पण जाणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत बघा, विकेटच्या मागे झेल घेतलाय झेल, फलंदाज होतोय फेल. अजून एक गडी तंबूच्या आशा जाताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 12 या आकड्यावरती आणि 13 धावांचं एक छोटस आव्हान ठेवलंय. चला पुन्हा एकदा आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया, तिकडे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी लोखंडे. ओव्हर टू यू. आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय. कॅप्टन दिलीप जिंबाल आलेले आहेत. एका बाजूने आपण पाहतोय राजू. चालू असलेल्या सामन्याचा एक एक प्रतिनिधी आपण देखील यायचा आहे. केवल आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करतोय.
सोहन मधुकर माळी यांच्या शुभ हस्ते आपण हा चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, 1 चिठ्ठ्या राहील त्याला बाय असेल. पाहूया कुठल्या संघाचं नाव. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचं नाव निघालेलं आहे आणि विजयी संघ म्हणजे शिळोत्तर संघाला ते बाय. बघा विजयी संघ आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे. आणि आपण 3-4 दिवस पाहत आलेलो आहे की विजयी संघाला ही सातत्याने बाय मिळत आलेली आहे. मात्र आज आपण पाहतोय की ती शिलोत्तर संघाला बाय मिळालेली आहे आणि मॅच विजय संघ आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे असा मॅच येथे होणार आहे. चला चालू असलेल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण परत येतोय या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा आम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यातून एक संघ आपण पाहतोय सुपर 3 मध्ये जाईल आणि 2 हात करेल खोलांडे संघासोबत. आणि चिठ्ठ्याचा ड्रॉ केला त्याच्यामध्ये खोलांडे संघ सोबत 2 हात करताना पाहिजे. यातून जो विजय संघ होईल आणि बाय मिळाले ते शिलोत्तर संघाला. गावदेव स्पोर्ट्स शिलोत्तर आयोजित गावदेव चषक 2025 चा हा महासोहळा पाहतोय. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच. 13 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलंय टायगर स्पोर्ट्स बिबारा संघाने. सलामीचे 2 फलंदाज हेमंत गोडविंदा त्यांच्या सोबत असतील राहुल अंधेर, प्रेम जाधव बॉलिंग मार्क वरती. पहिला बार ऑफ साइड ला स्कोर करता फटका आपण पाहतोय. शतक तिकडे तैनात. एक धाव दुसरा धावाचा प्रयत्न बघा. चेंडू हातात ठेवला होता त्याचाच फायदा पाहिला तर दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. यस नो वेट अँड याचा चांगला समन्वय आपण पाहतोय. या 2 धावा या 2 धावेने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते टायगर स्पोर्ट्स सॉरी गावदेव स्पोर्ट्स पोमन संघाचं. प्रेम जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज असतील हेमंत साठी. पुढचा बॉल घेऊन यावेळेस उडवलाय बॉल असं पाठवलाय 6 धावांसाठी येतोय हा बिग ब्लो षटकार. पाच धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला मिनी हेलिकॉप्टर बघा. योगेश तिकडे येतोय फील्ड करून थ्रो करत तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते आणि स्ट्राईक वरती आता पाहतोय राहुल यांना स्ट्राईक मिळते. मला वाटतं अजित होते तिकडे. हा अजित आहेत. योगेश माझ्या समोर उभे आहेत. पुढचा बॉल बघा बाउन्सरचा वापर केला होता. चेंडू सरळ जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. बॅटला चेंडू लागला तो पंच. यस बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. एक सिंगल धाव. सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचते 10 याकडे डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 धावांची आवश्यकता असेल गावदेव स्पोर्ट्स वुमन संघाला जिंकण्यासाठी. यावेळेस उडवलाय मॅच फिनिश केलाय स्वॅगने आणि सामना जिंकलाय गावदेव स्पोर्ट्स पोमन संघ. हार्ड लक टायगर स्पोर्ट्स बिवाडा संघ तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला टॉस साठी सुद्धा यायचं आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अतुल नडगे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी करताना पाहिलंय अतुल नडगे यांना. काय स्पेल हाताळलाय अप्रतिम. आणि रुपयाचे